नमस्कार. आज आपण 15 दिवसाच्या साईचं एवढं लोणी आणि त्याचं इतकं असं तूप काढलेलं आहे. तर मंडळी आता ही प्रोसेस कशी करायची हे पाहूयात. इथे मी 1.5 लिटर दूध 15 दिवस घेतलेलं आहे आणि त्याची एवढी मलाई जमा झालेली आहे. एकदम घट्ट अशी मलाई जमा करायची आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 पळी इथे मलाई घालायची आणि 1 ग्लास फक्त पाणी घालायचं आणि 2 ते 3 मिनिट चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं. इथे पाहू शकता एकसारखं दाणेदार असं इथे लोणी गोळा झालेला आहे आणि हे तयार झालेलं लोणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे लोणी कडवायच्या आधी एकदम 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे शुभ्र होईपर्यंत धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम गॅसवरती 20 ते 25 मिनिट कडवायला ठेवायचं आहे. सतत हलवत हे तूप व्यवस्थित कडवून घ्यायचं. खालची बेरी पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत हे तूप कडवून घ्यायचं आहे आणि यानंतर तूप थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे आणि थंड होत आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की जवळजवळ 1.5 किलो इतकं इथे तूप तयार झालेलं आहे. इथे मंद थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. अशा प्रकारे जेव्हा आपण तूप करतो तर मस्त दाणेदार असं तूप तयार होतं. मंडळी, माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.